साहेब तुम्ही ज्याप्रमाणे बजरंगी पाटलांनी आवाहन केलं त्यानंतर 20 आला अशा अनेक चर्चा झालेल्या त्या चर्चेकडे का विशेष म्हणून बघायचं? पहिली गोष्ट तर अनेक दादा मनोज दादांबरोबर माझं वाक्य संभाषणामध्ये वाद झाले हे मी इथे मान्य करतो. परंतु एक गोष्ट ही देखील मान्य करतो की ज्या पद्धतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 1981 पासूनचा लढा जो सुरू झाला त्यामध्ये शेवटी आरक्षण जे मिळालं म्हणजे माझा भाऊ माझे बंधू समाजाचे आमचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळालं आणि त्याच्यामुळे आरक्षणात समाजाला मिळालं. यासाठी मी प्रथमतः दादांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत. ज्या वेळेला माझे त्यांचे तात्विक मतभेद झाले त्यांनी माझ्यावरती आगपाकाड केली मी केली असेल, पण त्यावेळेला माझं तात्विक मत एकच होतं की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिले देवेंद्र फडणवीसांनी जे समाजासाठी केलं ते या 70 वर्षाच्या इतिहासात कुठल्याही मराठा समाजाच्या नेतृत्वाने केलं. आणि मग कुठला तरी गैरसमजातून काही विषय निघाले असतील तर मी दादांना प्रत्येक वेळेला तीच विनंती केली की देवेंद्र फडणवीसांना पण कधीतरी तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं हे तुम्ही समजलं पाहिजे. आणि मला वाटतं की काल परवाच्या त्यांच्या प्रेसमध्ये देखील त्यांनी खरोखरच देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन देखील केलं. एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांनी देखील या समाजासाठी अनेक गोष्टी केल्या. आणि आता ज्या वेळेला दादांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हे केलं पुकारलं त्यावेळेला मी मीडियाच्या माध्यमातून दादांना आव्हान केलं की दादा गरमीचा काळ आहे, 30 मे मला वाटतं की चुकीची तारीख आहे, पेरणीचा काळ आहे, उन्हाळा आहे, काही मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या झाल्या तर समाजाची काही लोक गावाकडे मामाकडे गेली असते, तर आपण हे आंदोलन करू नये. आणि त्यावेळेला काही मी आकडेवारी देखील सरकारने काय केलं हे मी दादांसाठी घेऊन आलो. दादांना ते माहितीच असेल, पण परंतु त्याच्यानंतर देखील गंगाधरजीकडनं मला काही गोष्टी आल्या की या 7-8 गोष्टी आतापर्यंत झाल्या नाहीत आणि त्या व्हायला पाहिजे. आणि दादानी मला आवाहन केलं की प्रसाद भाऊनी मला माझा भाऊ म्हटलंय, समाजाचा एक कार्यकर्ता म्हटलंय. मी आज इथे कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये आमदार म्हणून नेता म्हणून आलो नाही, तर मी एक समाजाचा सर्वसामान्य घरातला मुंबईमध्ये परळ सारख्या भागात वडील कामगार असलेला कार्यकर्ता आज पक्षामध्ये समाजामध्ये व्यवसायामध्ये प्रतिष्ठेमध्ये सामाजिक कार्यकर्त्यामध्ये स्वतःचं नाव कमवलेला एक कार्यकर्ता. मला एक अभिमान वाटला की मनोज दादांनी मला इथे आवाहन केलं की प्रसाद भाऊ जर माझ्याकडे इथे चर्चेला आले, माझे प्रश्न समजून घेतले तर आम्ही देखील त्यांच्या खांद्यावर मान टाकायला तयार आहे. आणि मग एवढा मोठा माझा भाऊ जो समाजाचा आज दैवत झालाय त्या समाजाच्या दैवताने ज्या वेळेला मला आवाहन केलं आणि त्यांनी 23 तारीख मला दिली तर मी 22 तारखेला येणं पसंत केलं की कशाला दादाला एक दिवसासाठी देखील थांबवायचं. खरं तर दादा मी कालच येणार होतो, परंतु माझे काका काकू दोघेही फार सिरियस आहेत हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे मी काल त्यांच्याबरोबर हॉस्पिटलला थांबलो म्हणून काल येऊ शकलो नाही. म्हणून काल रात्री मी छत्रपती संभाजीनगरला आलो. आज तुम्ही जे मला आमंत्रण केलं त्या आमंत्रणाचा मान सन्मान करून मी आज तुमच्याकडे चर्चेला आलो. माझ्या मनामध्ये प्रसाद लाड म्हणून एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून एक मराठा समाजाचा समाजामुळे मी आज जो आमदार झालो किंवा जे काही झालो आणि तुमच्या नेतृत्वामुळे आज या राज्यातील नव्हे तर देशातील समाजाला जो मान मिळाला, एक तर तुमचा मला वैयक्तिक सत्कार देखील करायचा होता. तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल जर कुठला द्वेष असेल तर तो मला दूर करायचा होता. आणि समाजाच्या काही विषयामध्ये आंदोलन करत असताना काही विषय मांडले जातात, काही विषयाची सरकारकडनं ग्वाही दिली जाते, त्यामध्ये काही विषय अडून राहतात. ते अडलेले विषय काय आहेत आणि ते माझ्या माध्यमातून एक मुंबईमध्ये एक सामाजिक कार्य करत असताना नेतृत्व करत असताना सभागृहामध्ये नेतृत्व करत असताना माझ्या माध्यमातून आपल्याला अजून चांगली काय मदत होऊ शकते, आपले विषय कसे मिटू शकतात, आपल्या विषयामध्ये मी तुमच्या दूताची भूमिका करू शकतो का, या सर्व विषयाला घेऊन दादा आज मी तुमच्या आमंत्रणाला मान देऊन मी इथे तुमच्याकडे आलोय. आणि तुमचा फार सन्मान करून पुन्हा एकदा सांगतो की प्रसाद लाड आज तुमचा लहान भाऊ म्हणून इथे आलाय आणि तुमचा लहान भाऊ म्हणून सातत्याने तुमच्या बरोबर सातत्याने उभा राहील हा देखील शब्द मी तुम्हाला दिला आणि त्या शब्दावरती मी काय गेल्या वेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेस सरकारनं त्यांच्या हैदराबाद गॅलरी होता अनेक मागण्या होत्या
पूर्ण झाल्या नाही त्यामुळे पुन्हा आंदोलन करावं लागेल. वेळोवेळी चालणार आहे का? एकदा सगळे मान्य होणार. नाही, मला दादांबरोबर मी आपली मीडियाचं झाल्यानंतर खाजगीत देखील असतो. दादांच्या 7-8 मागण्या आहेत असं मला गंगाधरजी काळकुटे साहेबांनी सांगितलं. त्या 7-8 मागण्या मी दादांच्या समजून घेणार. निश्चितपणे त्या मागण्या समजून घेतल्यानंतर उपसमिती असेल, सरकार असेल, राज्य सरकार असेल, या मागण्या का झाल्या बघा, प्रत्येक गोष्टीला कारण असतं. काही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं. पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलोय भाऊ म्हणून, की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत. लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागलं. असं आहे की एका भावानी 2 भावांमध्ये भांडणं असतात. एका भावानी लहान भावाला बोलवल्यानंतर लहान भावानी येऊ नये, ही आपली मराठा समाजाची संस्कृती नाही, प्रथा नाही. आणि आज जे संस्कार या देशावरती आहे ते मराठा समाजाकडून आलेले संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आहेत, माता जिजाऊंनी दिलेले संस्कार आहेत. आपण प्रत्येक संस्काराचं जेव्हा नाव घेतो तेव्हा छत्रपतींचं नाव घेतो. आणि या छत्रपतींचा मराठा, या मराठाच्या संघर्षामध्ये मला जर दादांमुळे खारीचा वाटा उचलायची संधी मिळत असेल, त्यांनी अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली. मी आता दादांना विचारत होतो त्यांच्या तब्येतीबद्दल. त्यांनी मला सांगितलं उपोषणामुळे त्यांची तब्येतही बिघडली. मला वाईट वाटतंय बोलताना, माझ्या डोळ्यात अश्रू येत आहेत की एक कार्यकर्ता स्वतःचा जीव जाईपर्यंत जर एवढा मोठा संघर्ष करू शकतो तर आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच्या मागे का उभा राहू शकतो. आणि मग हे करत असताना त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सरकार दरबारी नेऊन कुठे अडले आहेत, न्यायिक प्रक्रियेत कुठे अडले आहेत, कोणाच्या दरबारी अडकले आहेत, ह्या सगळा विषय मी सरकार दरबारी निश्चितपणे नेणार. आणि दादा बरोबर त्याचा भाऊ म्हणून याच्या पुढे त्याच्या संघर्षात, त्याच्या कामात, त्याच्या कार्यात मी सातत्याने राहणार. आणि मी दादाला विनंती करायला आलोय, नेतृत्व येतात, समित्या येतील आणि तुम्हाला विनंती करतील, सर्व आहे. पण आज एक लहान भाऊ म्हणून तुमच्याकडे आलाय आणि तुम्हाला विनंती करायला आलाय की आजच्या या उन्हाच्या काळात, पेरणीच्या काळात आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि मला तुम्ही एक संधी द्यावी. आणि ती संधी जी तुम्ही आणि मी आतमध्ये ठरवू, जो वेळ तुम्ही ठरवू तेवढ्या वेळेत मी वेळोवेळी तुम्हाला आता भेटत राहीन. मला देखील संभाजीनगरला यायचं, आपण त्यामुळे संधी द्याल. तुमच्या शेतातली ड्रॅगन फ्रूट खायला, सरपंचाच्या ड्रॅगन फ्रूट खायला मी येईन आणि आपण चर्चा करू. आणि मला वाटतं की आता हत्ती गेलाय शेपूट राहिले, हत्ती गेलाय शेपूट राहिले आणि दादाचं आंदोलन हे यशस्वीच झाले. आणि त्यामुळे पुढचं देखील जे काही त्यांच्या समाजाबद्दलच्या भावना, आदर, मागण्या आहेत त्या पूर्ण होतील याची मला खात्री. तर तुमच्या भेटीवरती लक्ष्मण हाके यांनी टीका केली की तुम्ही व्यावसायिक आहे, तुम्हाला समाज काय कळतंय. एक मराठा समाजातला मुलगा ज्याचे वडील कामगार होते, 7,000 रुपये पगार होते, त्या एका मराठा समाजातल्या मुलांनी आज 1 लाख लोकांना नोकरी दिली. आणि 1 लाख लोकांना नोकरी देत असताना तो मराठा समाजाचा आहे का, ओबीसी समाजाचा आहे का, मुस्लिम समाजाचा आहे का, शीख समाजाचा आहे का, ईसाई समाजाचा आहे पाहिलं नाही. देशभरामध्ये 27 राज्यामध्ये काम माझी कंपनी का. मी व्यावसायिक आहे ना, हा मला अभिमान आहे. मी राजकारण करून राजकारणावरती मी धंदा करत नाही, तर मी धंदा करून राजकारण करतो. अनेक लोकांना नोकऱ्या देतो, अनेक लोकांचा रोजगार करतो. 1 लाख लोक म्हणजे 6 लाख लोक आज मी केलेल्या व्यवसायामुळे आज त्यांचं घर चालतं, त्यांच्या मुलांचं शिक्षण चालतं. हा मला अभिमान आहे. आणि जर मनोज दादाचा लहान भाऊ जर एवढा मोठा झाला असेल, आज एक लिस्टेड कंपनी चालवत असेल, आर्थिकदृष्ट्या प्रबळ असेल, तो दादाच्या आव्हानाला, मागणीला मान करून इकडे येऊन त्यांच्याशी बोलत असेल, तर मला वाटतं मनोज दादा, हाके साहेबांचं मला नाव माहित नाही, हाके साहेबांना यावरती कुठलंही पोट शिडोड होण्याचं कारण नाही. आम्ही समाजासाठी करतोय. मी मगाशी म्हटलं जातीसाठी माती खायला तयार आहे. मी समाजासाठी लढतोय. हाके साहेबांचा पण कुठला गैरसमज असेल, त्यांनी मला बोलवलं, त्यांचाही गैरसमज मी दूर करीन. पण माझ्या समाजाच्या संघर्षात, समाजाच्या आंदोलनात, समाजाच्या विषयात दादांबरोबर उभं राहून दादांचं जे मनामधलं जे दुःख आहे, किंबहुना त्यांचे जे विषय आहेत
ते पूर्ण करण्यासाठी मी काम करेन. त्यामुळे हाके साहेबांनी देखील त्याचा गैरसमज करू नये माझी त्यांना विनंती. आता तुमच्यामध्ये चर्चा होईल त्यांच्या ज्या मागण्याच्या संदर्भात चर्चा होईल त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांची त्यांचा संवाद करून घेणार आहे. नाही बघा, असं आहे, आज मी माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये आहे. दादांशी मला वाटतं की अनेक वेळा संवाद मुख्यमंत्र्यांशी झालेले आहे. माझ्या फोनमुळे काय दादांचा संवाद होणार आहे असं नाही. दादांनी फोन केला तर स्वतः देखील मुख्यमंत्री बोलू शकतात, एवढा मोठा दादा आहे. त्याच्यामुळे माझी आजची भूमिका तुम्ही समजून घ्या. जो सन्मान मला दादांनी दिला, आज त्या सन्मानामुळे या राज्यातल्या मराठा समाजाला प्रसाद लाडबद्दल पण एक छोटा आदर निर्माण झाला की मनोज दादानी प्रसाद दादाला बोलवलं. तर माझं देखील आज कर्तव्य आहे की माझ्या वैयक्तिक पातळीवरती मग मी कोणाशी बोलावा हा निर्णय मी घेईन. त्याच्यामध्ये मला मीडियाने पडायची गरज नाही. मी दादाशी चर्चा करीन. दादा मला जे 2-3 लोक संपर्कासाठी देतील त्यांच्याशी मी बोलेन आणि निश्चितपणे दादांचा सन्मान राहील आणि समाजाचं काम होईल यासाठी मी प्रयत्न करेन. तुम्हाला काही मराठा कार्यकर्त्यांनी धमकीवेळी फोन देखील केलेले होते, तेव्हा ताब्यात घेण्यात आलं. धमकीवरे फोन हे अनेक महिने अनेक वर्ष येतात, परंतु त्या गोष्टीकडे फार काही मी लक्ष देत नाही. काल मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला अनेक फोन कॉल झाले. काही लोकांनी मी ज्या हॉटेलमध्ये रामा इंटरनॅशनल मध्ये राहिलो होतो त्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. आता मी एसपींशी बोलल्यानंतर मला लक्षात आलं की ते कार्यकर्ते देखील मराठा समाजाचे आहेत. त्या विषयावर देखील मी दादांशी बोलीन की ते कार्यकर्ते कोण आहेत, काय आहेत मला माहित नाही, पण त्यांनी अवाच्य भाषेत माझ्या आईवरनं मला शिव्या दिल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या. अरे तू देखील मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे. तुझी आई माझी आई काय वेगळी आहे का? आम्ही जिजाऊला आई म्हणतो, मग माझी आई आणि तुझी आई वेगळी आहे. तू माझ्या आईला शिवाय देतो, तुला लाज वाटली पाहिजे. डोळ्यामध्ये पाणी येतं असं विचार करताना. मी त्याला शिव्या देऊ शकलो असतो. मी परळमध्ये लहानाचा मोठा झालो आणि अनेक गोष्टी आम्ही पाहिल्या. शिव्या देणं फार सोपं असतं, पण ज्या वेळेला ते हृदयाला ठेचून जातं ना, ते दुःख सहन करणं फार कठीण असतं. आणि मी कशासाठी आलो इथे? मी समाजासाठी इथे आलो. 450-500 किलोमीटर लांब दादाच्या आव्हानावरती मी समाजासाठी इथे आलो. माझ्या मनामध्ये जर समाजाबद्दल आदर नसता, समाजाबद्दल प्रेम नसतं, तर मी प्रेसवरती बोललो असतो त्यांनी समितीची चर्चा करावी. पण ज्या भावनेने माझ्या भावाने मला बोलवलं, ज्या भावनेने त्यांनी मला इथे बोलवलं, एक समाजाचं काहीतरी चांगलं होईल म्हणून तो बोलला, म्हणून मी इथे आलो. आणि मग त्यानंतर जर माझ्यावरती हल्ला करणार असाल, माझ्यावरती शाई फेकणार असाल, मला जर मारणार असाल, तर तुम्ही सांगा मी कुठे हो, मला मारा ना तुम्ही. मी समाजासाठी मारायला देखील तयार आहे. मी चुकीचं केलं असेल तर दादाने मला सांगावं तू चुकला म्हणून. मी दादाला सन्मान करतो. आज समाजाचा आमचा हिरो दादा आहे. दादाने मला सांगावं की मी चुकलो म्हणून. मी पोलिसांना देखील सांगितलं, जोपर्यंत दादांकडून मी येत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कुठली कारवाई करू नये. गाडसाहेब, एक प्रश्न असा आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये मनोज जरांगे पाटलांना 8 वेळेस आमरण उपोषण करावं लागलं. प्रत्येक वेळेस त्यांना आश्वासन दिलं जातं. 2 वेळेस त्यांना मुंबई वारी करावी लागली. आता परत 11व्या वेळेस तुम्ही आलात. यावेळेस तरी काही तोडगा निघेल का की पुन्हा आश्वासन? हे बघा, भगवद्गीतेमध्ये एक गोष्ट सांगितली, कोणीतरी संदेश घेऊन जायचा असतो. आता संदेश घेऊन जाणारा माणूस जर युद्ध पेटवणार असेल तर तो संदेश योग्य नाही. मी युद्ध पेटवायला नाही आलोय, तर मी तो भगवद्गीतेतला सार घेऊन आलोय. मला माझ्या समाजाला पुढे घेऊन जायचंय, माझ्या समाजाच्या भावनेबरोबर एकत्र जायचंय. मला समाजाचे अडलेले विषय पूर्ण करायचे. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीमध्ये माझी काम करण्याची शैली किंवा पद्धत आहे, दादांबरोबर दादांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहिला तर निश्चितपणे दादांचे विषय तडीस जातील. दादांचे नाही, समाजाचे विषय, ज्या समाजासाठी दादा लढतो. त्यामुळे ते समाज आणि दादा वेगळा नाही, परंतु ते विषय तडीस जातील त्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि बाकी सगळं जे काय आहे ते मी दादांवर सोडतो. सर, आताच तुम्ही म्हटलं की जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून आम्ही आज चर्चा करून ही प्रश्न सोडवणार आहोत. मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं तुम्ही म्हणलंय. मात्र आजपर्यंतच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोरच जे काय ते चर्चा केलेलं आहे. आम्ही दोघे भाऊ. तुम्ही बिलकुल चिंता करू नका, काही भांडण लावू नका आमच्या. मी दादांसाठी अनेक पेपर पण घेऊन की सारथीमध्ये काय झालं, राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीमध्ये काय झालं, मराठा समाजांच्या हॉस्टेलची परिस्थिती काय आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून किती पैसे. आता काल 150 कोटी रुपयाचा निधी दादा त्याला दिला गेला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा
बँकेची कर्ज परतफेडीसाठी. त्याच्यावर पण लोकांनी टीका केली की प्रसाद लाड जाणार म्हणून निधी दिला गेला. प्रत्येक गोष्टीच्या 3 महिन्याचा कालावधी असतो. 3 महिन्यांनी तो निधी वितरित केला जातो. पण याचं कोणीतरी स्वागत केलं पाहिजे ना. 150 कोटी रुपये समाजाच्या जी मुलं रोजगार करायला मागतायत त्यांचा व्याजाचा परतावा गेला. याचं कोणीतरी पण अभिनंदन केलं पाहिजे. राज्य सरकारचं करा, मुख्यमंत्र्यांचं करा, अर्थमंत्र्यांचं करा, उपमुख्यमंत्र्यांचं करा. त्याच्यामुळे अनेक गोष्टी त्या समाजासाठी केल्या गेल्या. दादांच्या आणि अनेक काही गोष्टी माझ्या कानावर आल्या, मला माहित नाही, ते दादा सांगतील. परंतु ज्या आमच्या मराठा बांधवांच्या लोकांनी बलिदान दिलं, अनेक लोकांनी बलिदान दिलं, त्यांच्या घरच्या नोकऱ्यांचा प्रश्न होता, ज्या गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्यांचा प्रश्न होता, त्या सर्वांवरती मी दादांची चर्चा केली. पण तुम्ही या ठिकाणी आलात, मुख्यमंत्र्यांशी तुमची काही चर्चा झाली का? नाही, मी आज आलो, मी परत तुम्हाला सांगतो, मी माझ्या वैयक्तिक कॅपॅसिटीमध्ये इथे आलो. प्रसाद लाड म्हणून आलो, मनोज दादाचा भाऊ म्हणून आलो, समाजाचा कार्यकर्ता म्हणून आलो, मराठा समाजाचा सन्मान मान आहे म्हणून मी इथे आलो. मी जे आहे ते मराठा आहे म्हणून आलो. आमच्याकडे काय होतं, कोकणातला मराठा असेल तर त्याला मराठा थोडस कमी समजलं जातं. पण आम्ही पण मराठा आहोत, आम्हाला मराठ्यांबद्दल आदर आहे, समाजाबद्दल आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड देखील कोकणातच आहे. त्याच्यामुळे आम्ही छत्रपतीला मानणारे कार्यकर्ते. आणि आता आमचं केंद्रबिंदू हे अंतरवाली सराठी. या अंतरवाली सराठीमध्ये दादा जो निर्णय देतील, दादा जे म्हणतील, दादानी माझा मान ठेवून जर सांगितलं की बाबा मी हे आंदोलन प्रसाद लाडच्या शब्दावरती मागे घेतोय, तर मला आनंद वाटेल. आणि नाहीतर ते जे मला मार्गदर्शन करतील ते मी पुढे. सर, आतापर्यंत ते स्टॅटिस्टिक त्यांच्यासमोर ठेवलं नाही का? त्यांनी अनेक गैरसमज झाले की तुमच्या अगोदरही काही प्रतिनिधी येऊन गेले, त्या पद्धतीने आकडे आता तुमच्याकडे कागद घेऊन आलेलं दिसत आहे. मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये काही त्यांच्यासमोर ठेवल्या गेलं नाही आकडेवारीच्या स्वरूपामध्ये. नाही, काही गोष्टी असं असतात की आंदोलनामध्ये आम्ही देखील विद्यार्थी दशेपासून काम केलं. ज्या वेळेला आपण आंदोलन करत असतो तेव्हा आंदोलकाच्या भूमिकेत असतो. ज्या वेळेला आपण आंदोलन करत असताना, आंदोलकाच्या भूमिकेत असताना आपल्याबरोबर काही लोक असतात जे आपल्याला सत्यता आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतात, किंवा आपण ज्यांच्या समोर आंदोलन करतो ते आपल्या समोर आणून त्या गोष्टी ठेवत असतात. मी असं नाही म्हणणार की दादाला काही गोष्टी माहीत नाही, परंतु ज्या गोष्टी कळल्या आहेत या आज आपल्या माध्यमातून जनतेसमोर देखील जातील, दादासमोर देखील येतील. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी म्हणतो की मी असं नाही म्हणत आहे की आम्ही 100% काम केलं किंवा या सरकारने 100% काम केलं. जे काही उणीवा बाकी राहिल्या असते त्या सभागृहात, अजून माझ्याकडे 2 वर्ष आहेत, मी सभागृहात मांडू शकेन. आम्ही सभागृहात छाती ताणून मराठा आरक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणावरची आमची भाषणं आहे का? आम्ही सभागृहात दादाचा सन्मान केलाय. त्याच्यामुळे जे काय उणीवा राहतील त्या पूर्ण आम्ही. आजपर्यंत अनेक शिष्टमंडळ आले पण मात्र तोडगा काही निघाला नाही. आता वाटतंय तुम्हाला तोडगा निघाला? मी तुम्हाला सांगितलं ना, जो व्यक्ती चांगल्या भावनेतून आणि विषय संपावा या भावनेतून येतो, ती आग धुसपसत न ठेवता ती आग विझली पाहिजे आणि त्यातून समाजाचं भलं झालं पाहिजे. आणि ज्या भावनेतून आज दादाला भेटल्यानंतर, त्याच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर मला जे वाटतं की मला असं वाटतं की दादानी याच्या पुढे उपोषण करू नये, ही माझी भाऊ म्हणून त्यांना विनंती राहील आणि माझी त्यांना मागणी राहील. त्यामुळे यापुढे त्यांना आंदोलन करावं लागणार नाही या भावनेतून मी काम करणार. बस. आपण वाढवले हे 40 केले होते सरकारने. आर्थिक परदेशात शिकणारे पोरं हे 75 वर नेला आता पाटील साहेबांनी. ते बी खूप भांडावं लागलं, सरकारनं दिले 75 विद्यार्थी कमी पण त्यांनी केले. आता ते परदेशात